तर धन्यवाद सर. आपण पाहतो आहे एका बाजूला असेल खरवई टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हंबरपाडा टीम. हंबरपाडाचा विचार केला तर आपण पाहतोय सचिन लांगी ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता तोच फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय संकेतला आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय P1चा पहिलं षटक आपण पाहतोय. दिनेशला पाहतोय. रफ्तार का राजा आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय एक खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर अपील केली जाते परंतु तटत असे पंच आमचे योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. नक्कीच नॉट आउट आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय दिनेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. सचिन सारख्या फलंदाजाला रोखणं म्हणजे कठीण जातोय परंतु ते करत असताना आपण पाहतोय दिनेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. दुसरा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक होल्डला समोरच्या दिशेने आपण पाहतोय. सन्मान देण्याचं काम मात्र केलं जातंय फलंदाजाकडून. नक्कीच आपण जर पाहतोय ना क्रिकेटच्या भाषेमध्ये जर पाहिलं गेलं तर खराब चेंडूला सीमारेखा दाखवणं आणि चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देणं हेच मात्र क्रिकेटची खऱ्या अर्थानं ओळख आहे. तेच करत असताना आपण पाहतोय सचिन लांगिया पहिलाच चेंडू जर डॉट फेकला ना तर दुसरा चेंडू मात्र सिंगल आपण पाहतोय. एका धावेनं आपलं खातं ओपन केलं जात आहे आणि स्वतःच सुद्धा त्यानं नॉन स्ट्राईक एंड वरचा खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती संकेतला आपण पाहतोय. दिनेश मात्र आपण पाहतोय टिचून गोलंदाजी केली जातीय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा ट्रॅकर चेंडू होता परंतु चेंडूचा आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. दुसरा चेंडू आपण पाहतोय डॉट आपण पाहतोय या षटकातील. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 3 चेंडू फेस केलेत या गोलंदाजांना फक्त 1 धाव खर्च केली गेली. पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा होता परंतु वेग पहा या गोलंदाजाकडे. वेगावरती स्वार झाला या गोलंदाज. दुसरा चेंडू आपण पाहतोय डॉट. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर दिनेश या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण बलाढ्य टीम आपण पाहतोय सामोऱ्या हंबरपाडा आपण पाहतोय. तर दुसरा चेंडू आपण पाहतोय डॉट आलाय. पुन्हा एकदा तोच फटका खेचायचा होता परंतु पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज आपण पाहतोय. तिसरा चेंडू आपण पाहतोय लगातारचा निर्धाव फेकला जातोय गोलंदाजाकडून. अफलातून गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत आणि फक्त 1 धाव खर्च केलीत या गोलंदाजांना. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा तोच फटका खेचायचा होता परंतु लगातारचा 4था चेंडू आपण पाहतोय निर्धाव खेळला फलंदाज. पहिलं षटक आपण पाहतोय इथं संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त आणि फक्त 1 धावा आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय निमोडे टीमला आर्या 11 खऱ्या अर्थानं उतरली गेली. आर्या 11 लिंबोडे टीमला मात्र हाय स्कोर आपण पाहतोय यांना बाय दिली जाते. तर आपण पाहतोय दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. मनीषला आपण पाहतोय. पहिल्या षटकात आपण विचार केला तर अफलातून गोलंदाजी केली दिनेश या गोलंदाजांना. फक्त अवघी 1 धाव खर्च केली या गोलंदाजांना. दुसरा षटक आपण पाहतोय मनीषला आपण पाहतोय.
समोर आपण फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंड वरती सचिन लांगी एक मोठा खेळाडू टेनिस क्रिकेटचा एक बादशाह आपण पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय परंतु समोरच्या दिशेनं हा फटका आपण पाहतोय एक धाव तर पूर्ण केली दुसरी धावेला निघालाय दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण आपण पाहतोय या दुहेरी धावसंख्येनं धावफलकावरती वाढ होईल 3 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्या गेल्यात नक्कीच आपण पाहतोय सचिन लांगी सारख्या फलंदाजाला थांबवणं म्हणजे इतकं कठीण आपण पाहतोय परंतु ते करत असताना दोन्ही गोलंदाज आपण पाहतोय मनीषला आपण पाहिलं गेलं फक्त अवघी 1 धाव खर्च केली दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय आक्रमण चढवण्याचा प्रयत्न परंतु स्वतः गोलंदाज आपण पाहतोय जेल खाली जेल मात्र टिपली जातीय पहिला धक्का बसला जातोय सचिन लांगीच्या स्वरूपामध्ये आंबेरपाडा टीम साठी ठोक डीजे धन्यवाद डीजे आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अमित लांगी आपण पाहतोय अमर लांगी आपण पाहतोय अमरला मात्र आपली जिम्मेदारी आपण पाहतोय सोपावी लागावी लागेल कारण अवघ्या 3 धावा फक्त धावफलकावरती जोडल्या गेल्यात पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेचायच्या नादामध्ये आपण पाहतोय पूर्णपणे बीट झालाय हा चेंडू येईल डॉट काय आपलातून गोलंदाजी केली जशी दिनेशनं गोलंदाजी केली होती ना दर्जाची त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण गोलंदाजी पाहतोय पुन्हा आपण पाहतोय पुढे सरसावून फटका खेचायचा होता परंतु थोडीशी दिशा आपण पाहतोय भरकटलाय गोलंदाज नक्कीच स्वेरचा मारा केला जातोय एक्स्ट्रा धाव मात्र स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल एक्स्ट्रा धावेनं आपण धावफलकावरती वाढ होईल नक्कीच 4 धावा आपण पाहतोय धावफलकावरती जोडल्या जात आहेत पुन्हा एकदा आपण पाहतोय पुलचा फटका आपण पाहतोय परंतु एलिव्हेशन कमी मिळालंय स्वतः गोलंदाज मात्र झेल खाली कोणतीही चुकी करणार नाही दुसरा धक्का बसला जातोय आंबेरपाडा टीम साठी ठोक डीजे धन्यवाद डीजे तर आपण पाहतोय अगदी पाहायला गेलं ना तर गोलंदाजाचं वर्चस्व गाजवलं गेलंय या मॅच आपण पाहतोय कारण दिनेशचा विचार केला ना तर फक्त अवघी 1 धाव खर्च केली होती तर दुसरं षटक आपण पाहतोय मनीषला आपण पाहतोय आणि अवघ्या आपण पाहतोय फक्त 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय अक्षयला आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करत असताना फक्त बॅट फिरवायचा काम केला जातोय बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू रवाना झाला आणि डॉट चेंडूची सांगता झाली म्हणजे जर पाहायला गेलं ना तर गोलंदाज आणि विकेट किपरचा खेळ चालू आहे बाकी सगळं प्रेक्षक म्हणून आपण पाहतोय जरी मैदानामध्ये 11 खेळाडू असले तरी गोलंदाज आणि विकेट किपर असाच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय वारंवार डॉट चेंडूची सांगता होती गोलंदाज तितके दर्जाचे आहेत फुलटॉस चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 1 धाव तर पूर्ण केली दुसरी धावेला निघालाय दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण नो चेंडू आपण पाहतोय पंचांकडून नक्कीच नो +2 3 धावा आपण पाहतोय धावफलकावरती ऍड होईल तर नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय
फ्री हिट. नक्कीच अशा प्रकारचे चेंडू हाताळला म्हणजे थोडस धोकादायक ठरू शकतो करवई टीम साठी. कारण आंबेरपाडाचा जर विचार केला तर दर्जाचे गोलंदाज आपण पाहतोय आंबेरपाडा टीम मध्ये आहेत. फ्री हिट आपण पाहतोय, फ्री हिटचा पुरेपूर फायदा आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक लाजवाब दर्जाची क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच 2 धावा आपण पाहतोय या चेंडूवरती ऍड होतील, तर या दुहेरी धावसंख्येने धावफलकावरती वाढ होईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय, 9 धावसंख्या आपण पाहतोय. येणाऱ्या 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल करवई टीम साठी. जरी पाहायला गेलं ना लो स्कोरिंगचे मॅच आपण पाहतोय, परंतु तितकेच दर्जाचे गोलंदाज आपण पाहतोय आंबेरपाडा टीम मध्ये आहेत. ते डिफेन्स करून दाखवण्याची ताकद मात्र त्यांच्या अंगामध्ये आपण पाहतोय. नक्कीच जर पाहायला गेलं तर अफलातून दर्जाची गोलंदाजी केली जाते करवई टीमची. जर पाहायला गेलं ना तर जर नो चेंडू हाताळला गेला नसताना तर फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या असत्या, परंतु थोडस खराब आपण पाहतोय चेंडू हाताळला गेला. त्याच्या मोबदल्यामध्ये फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय, दर्जाची क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अन्यथा जरा चेंडूना टप्पा गाठला असताना तर नक्कीच सीमारेखा पलीकडे गेला असता, परंतु दर्जाची आपण क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याच्या मोबदल्यात 2 धावा आपण पाहिल्या गेल्या, तर 9 धावा आपण पाहिल्या गेल्या. येणारे 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. तर आपण पाहतोय करवई टीमची सलामीची जोरसाखळी मात्र मैदानामध्ये दाखल झाली. दिनेश त्याच्या जोडीला असेल ऋतिक आपण पाहतोय. दिनेश वरती मात्र जबाबदारी असेल. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर पहिलं षटक हाताळलं होतं ना, दर्जाचं षटक हाताळलं गेलं होतं. फक्त अवघी 1 धाव खर्च केली होती या गोलंदाजानं. तोच आपण फलंदाज आपण पाहतोय सलामीसाठी गेलाय, त्याच्यावरती मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल. कारण 10 धावा धावफलकावरती, चेंडू जास्त आणि धावा कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक लो स्कोरिंगची मॅच, परंतु आंबेरपाडा टीम आपण पाहतोय संघर्ष करणं सोडायचं नाही, असंच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे. राणा दर्जाची गोलंदाज आपण पाहतोय आंबेरपाडा टीम मध्ये आहेत. सचिन लांगे सारखा आपण गोलंदाज पाहतोय. एक ऑलराऊंडरची भूमिका आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून. जरी बॅट बोलली नसेल ना, परंतु गोलंदाजी मात्र तितकीच टिचून करावी लागेल आंबेरपाडा टीम साठी. तर स्वतः कर्णधार आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय दिनेश. पहिला चेंडू आपण पाहतोय, फुलचा पक्का झालाय सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेखा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय दर्जेदार षटकार. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय सचिन लांगी सारख्या गोलंदाजावरती आक्रमण करणं म्हणजे किती कठीण आहे, परंतु ते करत असताना आपण पाहतोय दिनेश दर्जेदार आपण खेळाडू पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पायचीत पकडला जातोय.
तटच असे पंच आमचे आपण पाहतोय. पायचीत पकडला गेलाय. पहिला धक्का बसला जातोय करवई टीम साठी दिनेशच्या स्वरूपामध्ये. बॅक टू पविलियन दिनेश. थर्ड अंपायर काय नक्कीच चेक करायचं आहे. विकेट आपल्याला पाहायला मिळते. पायचीत पकडला गेलाय. आपल्यातून आपण पाहतोय पहिला धक्का बसला गेलाय दिनेशच्या स्वरूपामध्ये. त्याचं काम मात्र आपण पाहतोय त्यानं पार पाडलंय. कारण पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय त्या दिनेशच्या बॅट मधून. परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र परतावा लागेल. पहिला धक्का बसला जातोय खरवई टीम साठी. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. मनीषला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र पूर्णपणे मॅच ओपन केली जाते आपल्या टीम साठी खरवई टीम. तर आपण पाहतोय नेक्स्ट मॅच आपण पाहतोय आपल्या भेटीस येईल. भिलवले त्याच्या विपक्षात असेल खैरकाठी टीम. तर विनंती करेन दोन्ही कर्णधाराला का आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दुसरा चेंडू आपण पाहतोय. भन्नाट वेग आपण पाहतोय. काय आपलातून पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जरी मोठा फटका आला ना तर त्याच्या दोन चेंडूवरती मात्र आपलातून गोलंदाजी आपण पाहतोय. वेग आपल्याला पाहायला मिळतोय. एका जर पाहायला गेलं ना तर कर्जत तालुक्यामधील एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय सचिन लांगी. तर ज्याची गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहतोय. फलंदाज मात्र बघत राहिला या चेंडूला. नक्कीच जसा गुड लेंथ वरती चेंडू आदळला ना तसा फलंदाजाच्या नाकाला घासत चेंडू आपण पाहायला गेला. विकेट किपरच्या हातामध्ये दस्तान झाला. दुसरा चेंडू आपण पाहतोय. लगातारचा डॉट आपण पाहतोय. आपलातून गोलंदाजी सचिन लांगी सारख्या फलंदाजाला फेस करणं म्हणजे किती कठीण आहे हे मात्र प्रति उत्तर आपण पाहतोय. त्याला उत्तर देणार का फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्कूपचा फटका खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा तिसरा लगातारचा डॉट चेंडू आपण पाहतोय. जर पहिल्या चेंडूवरती जर मोठा फटका आला नसताना तर पूर्णपणे अंबेर पाडानं वर्चस्व गाजवलं असतं. परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला जरूर दिनेशच्या बॅट मधून. तिथून मात्र कमबॅक करून दिलाय आपल्या टीम साठी सचिन लांगेनं. नक्कीच आपण पाहतोय शेवटचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा भन्नाट वेग आपण पाहतोय. खांद्याचा पुरेपूर वापर करत असताना आपण पाहतोय काय वेग आपण पाहतोय आपलातून. तर आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 6 धाव संख्या आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जो षटकार आला होता ना त्याच धावा आपण पाहतोय धावफलकावरती. तिथून लगातारचे 5 चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत या गोलंदाजाकडून. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर नक्कीच टाळ्या होणं गरजेचं आहे या गोलंदाजासाठी. येणाऱ्या 6 चेंडू आणि 4 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे सामना होता कुठे आणि आलाय कुठे. 11 चेंडू मध्ये 4 धाव संख्येची गरज होती. तिथून सामना आपण पाहतोय 6 चेंडू आणि 4 धाव संख्येची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघाकडे जाऊ शकतो. दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय सचिन लांगी. तर दुसरा आपण गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अक्षयला पाहतोय. अक्षय सुद्धा एक दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय. 6 धावा डिफेन्स करून दाखवेल.
नक्की चार चार धावा डिफेन्स करून दाखवेल इतकी ताकद मात्र या अक्षय या गोलंदाजाकडे आपण पाहतोय. तो आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडी दिशा मात्र आपण पाहतोय. नक्कीच स्वेर चेंडूचा मारा केला जातोय. अधिश दुष्काळ आपण पाहतोय त्यात मात्र 13वा महिना आपण पाहतोय. एक्स्ट्रा धाव आपण पाहिली गेली जोडली जातीय स्कोरबोर्ड वरती. 7 धाव संख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 चेंडू 3 धाव संख्येची गरज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आपण पाहतोय फटका मात्र खेचला गेलाय. एक धाव तर पूर्ण केली आहे दुसरी धावेला निघालाय परंतु दुसरी धाव सुद्धा आपण पाहतोय चित्ताचे चपळाईनं पूर्ण केली जातीय. 2 धाव संख्येनं धावफलकावरती वाढ होईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 9 धावा आपण पाहतोय. सामना मात्र आपण पाहतोय इक्वल झालाय परंतु पाहायला गेलं तर स्पर्धेचा नियम आपण पाहतोय कंपल्सरी चेस आपण पाहतोय. पुढील चेंडू आपण पाहतोय अक्षय फुल टॉस चेंडू त्याला कव्हरच्या दिशेनं आपण पाहतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये जाईल सीमारेखा पार. हा येतोय विजयी चौकार. तर हार्डलक टीम आंबेरपाडा गुडलक टीम खरवई टीम